तर बीड हत्या प्रकरणावरून शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र पाठवलेलं आहे। यामध्ये हत्या प्रकरणावर आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना धोका असल्याचं या पत्रामध्ये पवारांनी म्हटलं। लोकप्रतिनिधींना सुरक्षा पुरवावी अशी मागणी या पत्रामधून शरद पवारांनी केली आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांची महिन्याभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली। या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुखांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे। त्यामुळे या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं निदर्शनास येत आहे। बीडच्या परळी गावात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत। त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळमुळं खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होते आहे आणि त्यासाठी ते सातत्यानं शासन दरबारी पाठपुरावा करतायत। असं असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचं गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या आणि इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणं गरजेचं आहे। त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावं अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। शरद पवारांनी लिहिलेलं आहे त्याच्यात काही गांभीर्य असेल, कारण का पवार साहेबांनी मला स्पष्ट सांगितलेलं की जितेंद्र तू सांभाळून राहा। मला ते काय अर्थाने बोलले माहित नाही, पण ज्या दिवशी बीडचा मोर्चा होता, मी एक शरद पवारांबरोबर 40 वर्ष काम केलंय। मी अतिशय म्हणजे हिंसेला प्रचंड त्यांच्या मनात हे आहे आणि मग ते घराचा विचार करतात, माझ्या घरच्यांचा विचार करतात, माझ्या पोरीचा विचार करतात। एक तो वेगळाच माणूस आहे, म्हणजे एक शरद पवार राजकारणातला माणूस वेगळा आहे आणि एक माणूस म्हणून त्याच्या हृदय म्हणजे त्याचं जे हृदय आहे ते वेगळं आहे।